आईला रानात गेलो घर केला सारे फुलायचा नाश झाला. फोरायला पाहायची नाही शेती आणि बायकोला जायचं नाही रानात. तर सूनबाई तर आता करून आणली तर कुठं गेली काय नाही पण तेव्हा दरवाजाला टाळा लावून गेली. मग गाव कोळा पिती का काय करती हां. हाय डोकं आऊट झालं भाऊ. आता बसा बाहेरच मग काय कवा येते कवा नाही काय माहिती. सूनबाई कुठे गेली आणि पोरे कुठे गेलं काय माहिती. कधी घरी थांबले हां. कुठं कुठं पावा मी एकट्यानं सांगा हां. का डोक्याला ताण झाला. रामकृष्ण अरे एका पावसानं पार नुकसान करून टाकले पार काहीच ठेवलं नाही. अयो कुठं गेलता रे? गाव मळ्यात गेलतो तुम्हाला बघायला. कधी? आत्ता म्हणजे मी आताच बाळ्यातून आलो इतक्यात. मी आत्ता गेलोय. तू कोणत्या बाळ्यात होता? कोणत्या म्हणजे वड्याच काढाला. वड्याच्या काढा तिला काय करत होता? तुम्हाला भेटायचं होतं मला काम होत काय तुमच्या आता मास काय भेटायचं तुला? महत्वाचं बोलायचंय. काय महत्वाचं काय तू आवलं? तुम्ही का आडू राहिले एवढी? मग नेमकं तू अरे अहो हळू बोला ना थोडं. अरे पार शेतीचं वाटोळ झालं पावल्या पावसाला पीक पाणी पार सडून गेलं. अहो शेतीत काय राहिलंय? मग काय काय खरंय शेतीचं सांगतो. काय काय करता शेती नुसते कष्ट करायची. मग ओपन टाकी शेती. हा आता मुद्द्याचं बोललो बोलले तुम्ही. हे बघा तेच करायचंय. काय 2 शेती एकर वापायचं काय करायचं? ऐका ना 2 एकर इकू बर का. हा एक 30 लाख रुपये येते 15 लाख रुपये एकर चालू रेट. खाऊ बसून आपण मग काय. तसं नाही हो. हा. आता आहे ना मी झेडपीचं इलेक्शन लढणार आहे बरं का. काय ऐका ना तुम्ही ऐकून घ्या. हा. झेडपीचं इलेक्शन लढणार. जिल्हा परिषद सुरू होते ना आता. मग ते द्या ना पैसे आपल्याला. मग ऐका मी उभा राहतो. हा मी निवडून आलो आपले किती जाते 30 लाख रुपये जाते. हा तिचे ना मी 60 करायची ताकद आहे. 30चे 60 होते 30चे 60. मग कसं काय वाटत? अहो एकदा तुम्हाला सांगतो मी जर झालो हा सदस्य हा हा वरून स्कीम येतात सरकारच्या. काच लय पैसे राहतात. हा. योजना असतात योजना मोठमोठी कामं घ्यायचे रोडचे लाईटीचे हे ते हा पैसे खाता येत ना. हा काय मग काय रे? तिचे 60 होते डायरेक्ट. जिल्हा परिषद उभं राहतो मग तू? हा लय पाठिंबा आहे मला. कोणाचा? लय लोक आहेत लय लोक आहेत. सगळे पोरं म्हणते तू बिंदास उभा राह आम्ही तुझ्या पाठीमाग आहे. पोरं माहिती का? हा बाया बाया आता गेलो नाही अजून बायांकडं. मग बाया का जायची? संध्याकाळी मारायची चक्कर. बाया संध्याकाळी हा आणि दिवसा पोरायचं. अहो तसं नाही बाया रानात कामाला जात्या का नाही. हा मग दिवसभर रानात असतात हा येतात कितीला संध्याकाळी. 7ला मग संध्याकाळी जावं लागेल ना. परत घरी का? हा मग आणि तुला पोर कोण कोण म्हणले? सगळेच सगळेच सगळे काही नाव गावात ऐकलं जाईल सगळे म्हणजे का गाव तो बागे काय सगळ्यात जास्त. तुला उभ्याचा आडवा काढा ठाकरा गेली. हे बघा मी लढणार आहे. माझ्या वाटेचं वावर माझ्या नावावर करा. मी लढतो जिल्हा परिषद. तो नाव रताळ करतो मी. मी इकून टाकीतो ना वावर. हा बघ माझ्या नावावर करा. मी आजपर्यंत मा बाप आता इष्टेक मी स्वतः ओपली नाही मा बापाने ओपली नाही आणि तू कोण वापणार? केस करीन तुमच्यावर केस. काच केस करतो हा कोर्टात जाईन कोर्टात. तुला दिल केस काढून. हा कोर्टात जाईन काय ना. कोर्टात जातो? हे बघा बाप आहे म्हणून मी जास्त बोलत नाही. म्हणजे कोर्टाने सांगितलं का विलक्षण केला जमीन वापा? माझा वाटा हा वाटा कुठे माझा. तो वाटा तुझी बायको काय रताळ काशील का तू? आम्ही काही खाऊ. हा एकदा मी सदस्य झालो निवडून आलो तुम्हाला सांगतो पैसाच पैसा आहे. असे पोत्या बरं, पोत्या. तुला कोण सांगितलं फक्त तुला भरी कोणा घातली मला सांग? अहो गावतावनी पैसा इलेक्शन मध्ये लय पैसा आहे. अरे हा मग त्याच्यामुळे लोक लढा द्या ना खुर्च्या हा. तुला सांगितलं कोणा मला सांग. हे बघा मला लय लोक म्हणलेत काय? पण सगळ्यात जास्त मला आहे ना पाठिंबा कोणाचा आहे माहितीये का. हा सपोर्ट आहे कोणाचा? विशालचा. तो म्हणला तू बिंदास लढ मी तुझ्या पाठीमागे आहे. विशालचा? हा तो मंदिराच्या खाल्ल्या म्हणून राहतो तो. हा तो म्हणला माझी लई ताकद आहे लय पाठिंबा देतो म्हणतो मी. तुला माहिती आहे काही गोष्टी? काय तुला काही गोष्टी माहिती हा आहे? माहितीये ना भारी माणूस आहे. अरे मागच्या टायमाला त्याचा बाप उभा होता. हा. त्याचा बाप बरोबर ना. तर तुला सांगतो हम्म. स्वतःच्या विसल्यानं त्याच्या बापाला मतदान नाही केलं आणि त्याच्या विरोधात प्रचार करायचा. बाप पाडला 6 मतानं. हा, मग वा मग हाय का नाही काय त्या विशाल मध्ये ताकद आहे की नाही म्हणजे बाप पाडला म्हणल्यावर. हा म्हणजे तुला पाडायचं त्याचा? अहो त्याचं तेवढं आहे ना हे क्रेडिट हे लोक त्याला पाडायचे का? मग बाप म्हणजे पाडला तुला तो ठोको घ्यायची का? तसं नाही ते. हे बघा एवढा मोठा माणूस हा, तो निवडून आला मागच्या हा, मागच्या वेळेस हा.
मग ह्यावेळेस तो मला सपोर्ट करणार आहे. अरे बाबा त्याचा काय तो म्हणला खाऊ पिऊ घेते तो आको फक्त रे. नाही तो म्हणला कमी पडले शेवट 4-5 लाख रुपये मी देतो असं म्हणलाय. त्याच्या काय रताळे अहो पैसे येत बाय तोय ना माठ वाकायला ताण नको तेव्हा तुला सांगतो. नाही मी उभा राहणार आहे मला बाकी माहित नाही. कुठे गेलती का तू कुठं म्हणजे हा कुठं गेलती म्हणजे परदार वगैरे कुलप लावून हे ते करू. बाई आम्ही साऱ्या गल्लीला पाहत होते बाई रेशन दुकान उघडं आहे का नाही पाहायला गेलते चावी गेली हारून. अरे गप्पा ये. ते फोन मेसेज आला मीटिंग गावात. मग जाय बाई ठीक. तुमचं काय एवढा आवाज पार खालचा अरे ये बेन बत्ता मला जिल्हा परिषदला उभं राहायचं. हा याला खा किती रागाव किती याची अक्कल नाही. कोणला उभं राहायचं मला हा? हा एकदा निवडून आलो का नुसतं खायचं आणि हागायचंच आहे. तुला कामच करायची नाही. तुला कोणच्यानं सांगितलं मला हे सांग कोणी म्हणजे कोणच्यानं ये डोक्यात कोण फूळ कोणा घातलं. लय 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 लोक येत माझ्या माग तुला माहित नाही मम्मी लय लोक येत हा का मग सगळं गाव उभं आहे. बरं आणि हा वरू काय म्हणतो हं. बा वाटेल जमीन वापा म्हणतो. तुझ्या नवऱ्यानं तरी खरेदी करेल का विचार बरं त्याला. माझ्या याचा नावरा म्हणजे हेच होय. हा मग हेच ना हा, मा बाप. विचार बरं. मा बाप अरे माझ बापाची जमीन आहे, मी आज घेईल. अरे हा जसा जन्माला आला तसा यानं खाऊन आणि हागूनच बरुती केली यानं कुठं गुंठाभर घेतली नाही आणि तू काय म्हणतो त्याच्या पोटी तू एक हिरा जन्माला आला काय. ही इलेक्शन मध्ये पैसा घालणं म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे. आता मी जर 30 लाख रुपये घातले हा मी जर निवडून आलो हम्म. तर आपल्याला 60 लाख रुपये मागायचे 60 म्हणजे कोण डबल. देतं ते? अहो योजना आहे त्यात करून अच्छा. लय मोठ्या सरकारी संडास साफ योजना करायच्या. अरे तू पैसा खाता येतो निवडून येऊ का काय येऊन का काय तू गावातल्या लोकांच्या संडाशी खातो का काय सगळं काय खायचं तो काही सोडायचं नाही सगळं हा? खायचं भाव चढला का काय तू संडाशी खाऊन मोठा होतो का काय. सगळं खाऊ काही खाऊ पण पैसा आणायचा आपल्याला घरात डबल पैसा. बरं बरं एक मिनिट रस्ते असतात लाईटीचे पैसे असतात एक गजरे थांब खांबाचे ग. बल बिल. याला उभं राहायचं जिल्हा परिषदेला थांब. याला एकच विचारतो का रे ते तुला गण किती राहते गट किती राहते माहिती हा का? गण किती राहते 3 असतात गटामध्ये राक्षस गण देवगण मनुष्यगण आता 3 गण असतात. आता कोणत्या राहायचा अध्यक्ष व्हायचा जिल्हा परिषद गण मग तेच असतात ना गण कोणते मग? सांग आता हा अजून एक गण आहे कोणता अजय देवगण तो एक माहिती आहे मला. अहो त्या गणाचा गावाच्या विकासाचा आणि राजकारणाचा काय संबंध. काय म्हणतो देवगण आणि राक्षस गण हेच माहिती तुला. हा मला कधी कधी शंका वाटते हा तुमच्याच पोटचा आहे का म्हणून. हे कुठं राजकारणात होते यांना काय माहितीये. कुठल्या याला आवरे बाबा याना तुला सांगते किती कोंबड्या खाल्या किती जोंबड्या खाल्या याना किती बकराचे मटण खाले आणि टायमिंगला मागच्या पंचवार्षिकला बकर नाही मिळाले कोंबड्या नाही मिळाल्या तर यांनी कुत्रे कापून खाले. हा हा नाही कुत्रे. आपल्याला कुत्रे नाही खाऊ घालायचे लोकाला आपल्याला कोंबड्या मटण अंडे. अरे बाबा ते कुत्र्याच्या पोटचे उभे राहत्या तुम्हाला तिकीट देत्या आणि तुम्हाला कुत्रे खाऊ घाली त्या रे कुत्रे खाऊ घाली त्या कुठून तो आम्हाला. नाही आपल्याला तसं नाही खाऊ घालायचं चांगलं खाऊ घालायचं आपल्याला. आवत तो गळ्यात घातलीच कोणा. विशाल कोणचा विशाल तो पैसे लावणार आहे. कोणचा तो खालच्या आळीचा. हाय अरे त्या बाडकावनी त्याचा बाप पाडला होता त्याला मतदान केलं नव्हतं. बाप पाडू शकतो म्हणल्यावर तो पॉवरफुल आहे माणूस. बापाला पाडणारा हा ज्या बापाचा बोट धरून उभा राहिला त्याला पाडणारा पॉवरफुल आहे. मग त्याच्या बापाने उभाच काय राव हं? उभाच काय राव. तू काला राहतो उभा मग. मसनात गावऱ्या गेल्या त्या बापाच्या कशाला उभा राहावं. मग मला तेच म्हणायचंय. तरुणाकडं हे दिलं पाहिजे ना आता नेतृत्व. हा झालं तो आलं बापगन तो सारखा जवानीत होता त्याच्या याला लय उरण पंढरपूर होत तो उभा राहिला होता मी स्वतः या पकडीनं मतदान केलं नव्हतं केलं काय बोलत तू. एक मातावरून पडलो मग तुम्ही मला करणार आहे का नाही मतदान आता पण तुम्ही आपली तर गॅरंटी नाही मी ओळखीत नाही. थांबा आमदारच फोन आलाय. तुला हॅलो हा गायला पाणी नेलतं का. अहो थांबा ना राव चौ घालता काय माझी. हाय. खाली बस सोन बाई कुठे गेली अहो थांबा ना आमदारच फोन. भात खाल जाय तिकडे. थांबा ना राव चौ नका घालून माझी. हा, बोल 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 ऐकू दे. हा आमदार साहेब बोला हा पैशाची जुळवाजुळव चालू आहे. अहो तुम्ही 100% टेन्शन घेऊ नका मी उभा राहणार आहे आणि तिकीट हे बघा तिकीट तुम्ही देणार आहे ना मला. पैशाचं मी करतो किती लागते 30 लाख रुपये माझ्याकडे आहेत असं समजा तुम्ही. हा अहो मला माहिती आहे पैसा लागतो राजकारणात. शेंगदाणे फुटणे कुठं वाटून होतो का राजकारण. हा जमतंय पैसे घेऊन येतो मी तिकडे. ओके हो उद्या सकाळी हो. 30 लाख
तिकीट देऊ राहिलेत मला. 30 लाख हो, 30 शून्य लाख. किती राहते? कळतं का काय? घराला आधी रंग मारा, 30 लाख द्यायला चालले तुम्ही. घर एकदा निवडून आलो काही घराला रंग नाही द्यायचा, घरच पाडून टाकायचं डायरेक्ट हा, बांगला. राहायचं घर अरे रस्त्यावर. तो अचानी नगरपालिकेत जाऊन 100 रुपयाची पावती फोडून ते संडास बाथरूम उपासता येईना वर सास सुटलं आणि तू काय म्हणतो 30 लाख किती शून्य राहते? ते किती राहू द्या शून्य तिकडं, पण आपल्याला घर ठेवायचं हा. डायरेक्ट ह्या जागेवर आहे ना हवेली होईल हवेली. गजरे मोठी. हा पोरे आपल्याला खड्ड्यात घालायला बरं, आलाय. 30 लाख कुठून आणणार आहे कोण तू? मा वाट्याला वावर येत नाही 2 एकर. अहो, पण कोणाच्या तुम्हाला 30 लाख वाट्याला? कशासाठी पाहिजे? थांब रे तू. इलेक्शनला उभा राहायचं मग तो. तिला तुम्हाला तुला काय कळतंय राजकारणातलं? तू शांत बस. तो हा एक तर गोड घेन मेंदू अक्कल एक तुला बरं एक कर त्या इसल्याला फोन कर बरं, कशाला? मला पाहू दे बरं. ऐक ना. तुला त्याला बरं घातलं ना, फोन कर त्याला, बोलू की त्याला. त्याला कशाला? बोल. 15 दिवसापासून तू ॲब्रो करायला 30 रुपये मागते, दिले का याना तुला? एक नंबरच्या भुलटे आहेत ते, काय देतात का मला कधी? आणि बाहेर 30 लाख उधराय चालले. 30 लाख. पहिला घरातल्या बायकोला खुश ठेवा. मला आता तुमच्यावर डाऊट यायला लागला. तुम्ही मतदान देणार आहे की नाही मला? हा, हा, आपलं तर नाही भो. हा, हा. हा. मला वाटतंय नाही, याला मला आपण पाडलं होतं तर. पैसे वाटून मला बाहेरचीच लोक आणावं लागतात गावात मतदानाला. मी कोण तो कुत्रा बाप विचारणार आहे का हो तुम्हाला? तू शांत बसा. तुला अक्कल नाहीये. तुला काय कळतं राजकारणातलं? आपलं घर सांभाळ तू. ए भाऊ ए याच्यापेक्षा आहे ना, ए मला इथं 5-6 गावं सांभाळायचे आणि तो काय रे? याला मागा ठेवू आपण सुनबाईला उभं करू. ह्यांना 5-6 गावात कोणला? सांभाळायचे, पहिले सुनबाईला. घर सांभाळा. सुनबाईला हा उभं जाऊ दे. करायचं असं. हा पण ये नको, हा नको, तुला- सुनबाईला उभं करू. ती कोणची माय पाय देऊन पाय 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 अहो सुटली. अहो भया माणसाचं काम आहे का? अरे तिला तिच्या का पाहू तरी मतदान करतील लोक. अहो बाबा तिला काय कळतंय? गाव सांभाळायचंय. तुला एवढं तरी माहितीये का सरपंच कोण आहे गावात? अरे आहो ती गाव सांभाळायला उभी करायची का गावाक सांभाळायला द्यायची? गाव रे सांभाळायचं, मग जिल्हा परिषदचा अध्यक्ष करायचं. नाही, तिला. नाही. तुम्ही कशी काय म्हणते तिच्या का पाहून गावातले लोक चांगले नाहीत आपल्या. ती जर उभा राहिली लय तिला त्रास देते लोक. पण गावचा काय समज आहे, गावचा काय समज आहे. हा, तसं मला उभं केलं तर मी म्हणजे काय हा. करेन गावाचं? बाई सोने ना, शांत बस. कौतिक नको करू. माय 3 दिवसापासून लुगडं पडेल ते तुला धुता येईना. हा. त्या इसल्याला फोन करून बोलून घे. हा. अगं बाईट उतारली आता एखादी, शांत बस. बाईट उतारली एखादी कपडे देतो जायला कोणाची? मग तवाले. आत्या, मला काय गावातली लुगडी धुवायला जायचीत का काय? हा अरे तुला घरचं का ना काम करायचे ए विचार. बारी गप्पा आहे. आणि चालली तू गाव सांभाळायला. बुचकट वाड्या. तुला सरपंच कोण आहे ए. माहितीये का? माहितीये का सरपंच कोण आहे? मग माहित करून घेईन मला हा. असं ए माहित आहे. बाऱ्या गप्पा त्या इस्टाला फोन लाव. मागच्या वेळेस तुला सांगितलं एकीकडे मतदान करा, दुसरंच बटन दाबी ती. हा, मग आता शिकून घेईन ना. मला काय माहितीये का? तुला वाघातलं आणि शेळीतलं कळतं का अंतर? हा त्या उमेदवाराचं एकच वाघ होतं चिन्ह, एकच हे होतं मांजर होती. हा हिला वाघावर सांगितलं मी बटन दाबायली ना मांजरीवर आणलं. तोंड सारखेच होते, तोंड सारखेच होते वाघाचे मात्र. हा. तुला का 4-5 मला किलो. कळालं. मग सारखे होते पहिला अक्कल आहे का? तिला वाटलं वाघाची मावशी राहते ना. हा हा. मावशीला वर काढू वाघाची. हा तिला एकाच घरातले वाटली. हा असं. मग काय? मावशीचं घर माहितीये का तुला? कुठे आहे चालली राजकारण करायला? नाही ना, तुम्ही देता का शोधून मला? अरे फोन कर जाय पोऱ्याला. नका गाडी दे, नका गाडी किती वाढल्यात. का तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हा? काय टोचाच तुला नका तिची. राजकारण हा? करायला चालली काळा नाही नवा. बोचकडे तिची. हा भाज्या समजा तुला भाकरी जाळून ठेवती, कुठं भाज्याच कुठं काही करून ठेवती. गावात काय मला भाकरी थापायला काय यायचं का? खासदार आमदार नाही याच्या घरी आधी खायला. घर सांभाळा, घर मग गाव सांभाळा. मम्मी पण तुम्हाला तेच म्हणते, आधी स्वतःच घर सांभाळा, मग अरे. गावाचं कल्याण करा. तू जर उभा राहिला तर तुझ्यावाली चड्डी गळाली तर तुला 2 टाइम ओढून अशी बोलावं हा. लागती. मी तिला नाही, घर नाही. सांभाळायला लावी मी हे घालणार आहे काय? धोती घालणार, कुर्ता आणि ते शिवणार आहे. कर त्या पोराला फोन कर त्या इस्ल्याला. थांबा ना, आलडू नका. हॅलो, कुठे नेते? अहो घरी या नेते, थोडं बोलायचं होतं राजकारणाबद्दल आपलं. अहो तयार आहेत. हा तुम्ही हे बघा साहेब, ऐका तुम्ही थोडं घरच्याला समजून सांगा. माझ्या ऐकणार आहेत ते, माझ्या वाट्याला 2 एकर येत आहे ना, ते फुकी तुम्ही. काही टेन्शन घेऊ नको, गिरेक सुद्धा माझ्याकडे आहे. बरं लवकर या. हा येऊ राहिलाय. त्याच्या नवऱ्याना खरेदी करून देईल का तुझ्याच्या नवऱ्याना खरेदी करेल हा. ना, त्याचं पाहते आणि तो तो आवाज खेळ पाहते. पाहत होता. माझ्या वाट्याचं वावर ते हा. गिऱ्हाईक आहे 2 तो. एकर माझ्या वाट्याला येतंय. येतो ना. हा मला तेव्हाच मी मोरीत दडापला असतं तर बरं झालं असतं. तुला तर लय वखत माझं अहो. लय झालं मुकी घेतली तो त्याची. तुम्हाला दोघाला किंमत नाहीये. किंमत मी पुढच्या वेळेस आहे ना आमदार किलो बरा. हो साहेब आला का? साहेब साहेब आले. अरे हो, आला. उठा नेते आले. याला पाहून काय रे. कामाचा माणूस आहे, दमदार. बरं हा बरं हे आमच्याच पार्टीतून राहायचे कधी. हा ना, नाही पोराला लय बरी घातली तो. तरुण पोरांचा एवढा सपोर्ट यांना. हा.
तरुण नेतृत्व करते ते. हा ना? आता म्हातारे माणसं उभाच राहणार नाही राजकारणात. बरोबर. इथून पुढे आहे ना सगळे अख्खा देश तरुण सांभाळणार आहे तिथून पुढे. हा बरोबर. हा यंग जनरेशन. यंग जनरेशन पॉवरफुल. तरुणांना अजून आखलीचा पत्त्या नाही आणि हे चाललं सगळं सांभाळायला. काना माग टाकी ना तू आहे इकडे जाऊ दे सुन बाई जाऊ दे तिकडे करू दे त्याला नेतृत्व चांगलं. भाऊ काय रे होय घरात. अरे तो काय महापौराच्या कानात घातली. रावळे कारण तू सुन बाईला लोटी सुटला. मग त्याला मोठ्या तुला माणसात बोलत काची एवढी बरोबर आली या जिल्हा परिषदेची. मोठ्या माणसात कशाला बोलत रे. मग बोलावं लागतं ना, तुमची बुद्धी कमी आहे आधीच. तू कोणाच्या भरोशावर बोलू तू राहिला. शांत बसा चौ घाल नको मी तू. ए बरे हा नीट बोल बर का. मी काय म्हणतो चहा ठेव जाय. एक मिनिट माझं ऐका. बस नाही, गपचीप. चहा नाही लागत मला. ऐका मी काय म्हणतो, त्याची इच्छा आहे, त्याचं रक्त असं उसळतंय मला सळसळ करतं का? आवड आहे मला राजकारणात करतंय. आवड आहे. आणि त्याला आवड आहे. हा. त्याच्यात वक्तृत्व करायची ताकद आहे. नेतृत्व करणं वक्तृत्व करणं. हा, समाजसेवा आणि- करायची मला. आणि हे बघा आपला जो गट आहे, हा. आपल्या गटामधील गाण्यामध्ये 35% हे फक्त तरुण पोरांचे मतदान आहे. हा का? बाकीचे प्रौढ मतदान आहे, काही मयत झालेले आहे. हा. तर जे 35% जरी मत पडले हा. तरी हा वाघ आहे ना हा. जिल्हा परिषदचा सदस्य बनतो. आणि एकदा जिल्हा परिषद सदस्याला आपल्याला अपक्ष मधून काढायचंय. म्हणजे अध्यक्ष पदाला जर मतदान एक कमी पडलं, अपक्षाला हा अपक्षाला उभं करायचंय. पक्षाला धरू सुद्धा नाही. हा ना. अपक्षाला ऐका एक नाही मिनिट. नाही पक्षाला धरायचीच गरज काय. मी ऐका वाघ एक आहे वाघ. मिनिट. मी प्राण्याला धरणार. ऐका तुम्हाला मी सांगतो, आपल्याला अपक्ष करायचंय, लढायचं. त्याचं कारण काय माहितीये का, जर समजा एक मतदान कमी पडलं नाही एखाद्याला, एखादी पार्टी मतदान कमी पडलं तर त्याला मतदान आम्ही देऊ, हा. पण याला अध्यक्ष करा हा 1 वर्षासाठी का होईना. वाघ वाघ वाघ. हा. हिच्या वाघ पुढे या. शेळी होतो तू वाघ. ढाण्या वाघ आहे ढाण्या. हा वाघ आहे वाघ. अरे भाऊ याला बायको बी आहे ना. थांबा ना, हा? 10 मिनिटं तरी आणि हे बघ. वक्तृत्व करून दाखव दाखव. बरं दाखव तू तू त्याला सांगतो घरात नेऊन मी नाही, वक्तृत्व. का बाहेर सांगा की. बाहेर सांग. बडबड ना करू चार चौघात. बघा समजा जरा अरे तुमच्या तुला मुलाला. बायको घाबरावना, तिच्या पुढे बिल्ली मांजर सुटला आणि तू काय म्हणतो वाघ आहे. सगळं नाही, त्याला 30 लाख रुपये तो बापाची जमीन विकून देतो का? 1 मिनिट ऐका. हो. बा. तो मम्मी तू शांत बसा. एक मिनिट थांब, मला बोल दे. अरे बाग वाय तू बोलू नको काही. वाघ एक मिनिट थांब. म्हणजे वाघ त्यांच्या गावात काय प्रतिष्ठा आहे. तिकडं. हा पाहिली ऐक ना भाऊ. बाबा. अरे त्याला ढोंग कोकाट. देता येत नव्हतं तेव्हापासून मी ओळखीत आहे. तू काय म्हणतो आपल्या जास्त झाला. साहेब समजून घ्या. 1 मिनिट थांबा, मला बोल द्या. हे बघा तुम्ही काय म्हणता, याला बायको घाबरत नाही, बरोबर. माझा बाप 3 वेळा सरपंच झाला, पण माझ्या पुढे माझ्या बाप चालत नाही अजिबात. असं म्हणलं ना अशी माग होय तर माझा बाप आजही दोन- कोणत्या टायमाला झाला कोणत्या टायमाला तसंच कोणत्या टायमाला असतं झाला सरपंच तुम्हाला- थांब कोणाला सांगतो हं? कोणाला सांगतो जनतेतून नाही झाला, पण बा? घरातून तुमच्या खटल्यातून बा. बघ खटल्यातून नाही. 3 वेळा सरपंच झाला ना बाबा माझा बाप. तुम्ही गावात राहता कुठं सहा राहता? म्हातारे तोच पाडला तो बाप हं? सहा म्हातारे तो बाप तोच पाडला ना त्याचं कारण आहे ना, काय काय म्या मा बाप पाडला हा. हे सगळ्या गावाला माहितीये. मग जिरवलं तो आपण तो मी हा. स्वतः मान्य करतो का मॅच पाडला मा बाप. हा, का बरं पाडला तुम्ही तुमच्या घरात एकनिष्ठ नाही, तुम्ही गाव एकनिष्ठ करायला लागले. त्याचं कारण नाही माय, हा, त्याचं कारण आहे. त्याचं कारण बी ऐका तुम्ही. हा. आता माझं काय मत आहे माहितीये का, गावामध्ये तरुण दडपदार असं नेतृत्व पाहिजे. हं? आता माझ्या बापाने 3 वेळा सरपंच पद घुसवलं, याला काय गरज आहे सरपंच व्हायची. मला द्यायचं ना ही संधी. तू तो एक मिनिट बापाचा ऐका. नाही झाला तेव्हा याचा कवा होणार आहे? मला एक संधी द्यायची ना. अरे याला 2-4 बट्ट्याचे खांडे आणि एक खांबा रोजचा भेटला का माहिती झालं याला काय कोणला? करायचं? याला तसं नाही, तसं अहो नाही. तुम्ही ऐका काय एक बोलू मिनिट. राहिले राव. तर आहे ना चौघा. माझ्या बापाचं आहे ना, माझ्या बापाची मला जिरवायची होती, ती मी जिरवली. आणि राजकारणामध्ये ना बरं का, राजकारणामध्ये मी बाप पाडला, पोऱ्या पाडला, बाप पोरे सुद्धा आता जमलं ना ते जिल्हा परिषदला आहे ना, आम्ही दोघं बाप बेटे समोर असतो, पण मला नाक नाही घालवायचं हा. म्हणून मी थांबून कारण राहिलो. यांनी काय केलं हे बघा, निया साहेबांनी काय केलं, यांना उभा नाही राहायचं म्हणून यांनी अख्खा पाठिंबा मला दिलाय. हा, असं. हा काय यांचं जेवढं काय बॅकग्राऊंड आहे, माझा जेवढा काय बाप यांना आहे. पाठिंबा आहे, जेवढे लोक यांच्या मागे आहेत ते अख्खे माझ्या मागे येणार आहेत. शिवाय मग द्यायला मी ना. काय म्हणते, तुला सगळा पाठिंबा देणार आहे ना, मग 30 लाख रुपये बी जे लागत आहे ते त्याच्याकडून घे ना. हा त्याची सोय करेल ना. पण हा, ते कशी त्याची सोय करेल. हा कशी तुझी जमीन वाप मी गिरायक देतो नाही ना, ते पाहते ना आता मी. जमिनीला गिरायक सुद्धा माझ्याकडे आहे. तेव्हा कोणाच्या? तुमची विका ना, तुमच्याकडे नाही का जमीन? तुमच्या कोणाचं हा, घ्या. कोण आमच्या जमिनीला तू गिरायक कोणी गिराय कोणी गिरायक सुद्धा रेडी आहे. तुझ्या नवऱ्याला खरेदी करून देईल का? हा?
तेव्हा तुम्ही तोंड समोर नाही, राहिलं. नाही, नाही. चप्पल हा? हे योग्य नाही तुमचं वागणं बरं का. चप्पल कुठे साहेब चप्पल? साहेब तेव्हा जाऊ द्या जाऊ द्या. तुम्हाला सांगतो जर तोंड तुमचं आहे ना तर हातात ठेवा ते म्हणजे ही साहेब. बोलायची पद्धत नाही साहेब तू चुकलं आमच्या जमिनीला गिरायक पाहणारा कोण कोण तू कोण कोण साहेब तुम्ही ठरवणार हे आहे कोण? तुमच्या पोराला विचारायचं चुकलं कोणच्या? साहेब. या पोराला विचारायचं तिने या गोष्टी सांगितले गेला काय रे? आम्हाला होत नाही आला हा? साहेब ऐका ना मी तो साहेब हे काही नाही हा? गावाला गावात काही भेटतो घेणं मी. नाही आमचं मतदान पडणार नाही त्याला काहीच नाही जाय घरी गावात भेटतो. तुम्ही जे बोलता ना ते चुकीचं बोलता ये बाय, उभं करेल मी तुला- उभा बाय याला नाही करा उभं करायचं मी मासून आलो उभं मी माझं बघन काय करायचं ती. हा का आपल्या गटामध्ये हे आरक्षण पुरुषाचं आहे अहो स्त्रीचं नाहीये. त्या सुनाला उभं करायचं बाई ती एवढी मायवाली नक्षत्रवाणी सून हा घेऊन जाईन बाई कुठं? टेन्शन येत हा अहो. घेऊन जाईल तुला लाल ऐका ना. दिव्याची गाडी राहील आरक्षण पुरुषाचं आहे कोणाला स्त्रीचं नाहीये हा, हा, या, हा. निवडून आल्यावर पुरुषांचं आरक्षण लेडीज उभाच राहू शकत नाही. Ladies उभाच राहू हा, शकत तुझा नाही. आपल्या घरात बस जाय. ओ तुम्ही ना जास्त बोलू नका समजलं ना? बरं बा जाऊ द्या मरू द्या तुमची इच्छा नाही नका राहू मी स्वतः माझ्या बापाच्या विरोधात उभं राहतो हा बरं अय, आहे. अय, राय, राय. साहेब 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 राय राय मी उभा राहणार साहेब. अ, तुम्हाला तुम्ही शब्द शांत दिलेला आहे बसा. मी कुठून पैसा आणीन. मत तुला भाऊ मी कुठून पैसा आणीन. जर उभा राहिला हा आपल्या बातात तुला आमचे चारी मतं अहो, तुला अहो, निवडून मला ये द्या रे ना बाबा. अहो मला द्या ना मला द्या ना पण आमच्या गरीबाच्या नका घरावर हो, नका, अहो नका. मला द्या ना मला द्या ना ऐका नाही ह्यांच्या मागं डोक्यात तसलं वय. काय नका घालू तुम्हाला वय तिकडं काय मागं. करायचं ना तिकडं करा. मी स्वतः माझ्या बापाच्या विरोधात उभं राहतो माग टेन्शन घेऊ नको हे बाय मला तुम्ही सगळे आई बापाच्या प्रमाणे मला एक हा. माय बाप तुम्हीच आशीर्वाद द्या निवडून ये रे तू बाबा. निवडून ये रे बाबा तो तोंडात पेडा घालील मी बरं चालेल हा परवा तेरवा आहे ना हा. आपल्याला फॉर्म भरायला जायचंय तर हा, सगळ्यांनी या. सगळे येऊ आम्ही येऊ. सगळे. नाही नाही मी नाही येणार हा? मी चाललो आता मी येत नाही माग आता. हा जाय जाय ए, जाऊ दे कुठे जाणार येऊ का? हा, ये. खाईल 2-4 अंडे त्याच्या बाई, सगळे का हो? हा. अंडर 20 त्या लग्न झालं तरी मी घेते हा. रविवारच्या बाजारला गेल्या हो हा. हा गाव सांभाळायला चालला हा ना तेच ना काय त्याच ऐकत काही जमीन बाई. आणि जमीन ओपवून हा सोन बाईला जर उभं केलं तर आपल्याला रुपये खर्च येणार रुपया तिच्या पानच माक पान पान फुलं तसं नाही मस्त तसं नाही पडन. तसं नाही शेवटी बाईला कुणी पण ते होतं मतदान करतं पण आपल्या घरात ती अवदासाच नको बाई मध्यान बाजूला वा ना हा? हा ना कशाला हा. मला पण नाही राहायचंय तुम्ही खरं नाही- सांगते. तुम्ही नको एक नको काम करा चावी सापडून आणावा म्हणजे अहो चावी ए. हरवली सकाळपासून घराची कोणा हरवली माझ्याकडूनच हरवली रस्त्यात पडली. काय सोन बाई तरी म्हटलं कुलप काय लावून गेले तुम्ही आम्ही बाहेर बसलोय अहो मग आता सकाळी मी चालले होते मग आता हरवली कुलप तोडावं लागतील आपल्याला कशाला कुलप तोडताय पैसे नाही घेतलेत ते जा लय पैसे आहे आपल्याकडे आधीच शोधून आणा ती चावी. राम राम पाटील हा या काय मला बी फॉर्म भरायचा काय आला तुम्ही या अंग या बरं या घ्या बरं काय काचा मतदानाचा नाही का मला उभं राहायचंय जिल्हा परिषदला हा तुला हा तुला खायला खारडाला आहे का नसू दे ना मग? मी राहणार आहे ना तू राहणार आहे ओबीसी मध्ये भावाला हे आलंय ओबीसी मध्ये हा ओबीसी मध्ये 1 नंबर देव देव बरं तुला मतदान करायचं काय बा? हा आम्हाला काय देशील दिन ना काय द्या काय पैसे देणारच नाही 5,000 मतदान पैसे दे माझ्या घरात 11 मतदान आहे 5 नाही पण 1100 रुपये नाही धरा पळे 11 निक 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 अरे बरं 5 घे चाल हा काच देत नाही ओ, जाय होय. आत्या मामा हे काही पिले तुम्ही कुठे त्यांच्या नादाला लागते जावं बाबा जा घरीचा तुमच्या वट ते तुम्ही ओ काय नाही करता आम्ही तू वय आम्ही नाही घरीच बाबा, आम्ही- पुढं. निक ए इथं बदलती इलेक्शन बुक हे घरात नी.